नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी खमंग कुरकुरीत आणि छान काटेदार अशी चकली बनवणार आहे, जी सोप्या पद्धतीनं बनते आणि लवकर तयार होते। यासाठी मी 1 कप जाड पोहे घेतलेले आहेत। त्यामध्ये अर्धा कप मी डाळवं घालत आहे। हे मिक्सरमधून मी बारीक करून घेणार आहे। मिक्सरमधून बारीक करून घेतल्यानंतर आता हे पीठ मी चाळून घेणार आहे। चाळून घेतल्यामुळे जाड कण येणार नाहीत। यामध्येच मी 1.5 कप तांदूळ पीठ घालत आहे। तर या ठिकाणी जे तांदूळ पीठ बाजारामध्ये मिळतं त्याच पिठाचा वापर मी या ठिकाणी करत आहे। आता यामध्ये 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट मी घालत आहे। त्यासोबत 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा ओवा जो मी हातानेच क्रश करून घेत आहे आणि नंतर यामध्ये मी तो घालत आहे। सोबत 1 चमचा तीळ आणि आता चवीनुसार मीठ यामध्ये मी घालत आहे। या ठिकाणी गॅसवर मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी उकळी येईपर्यंत तापवून घेणार आहे। आता थोडीशी उकळी आल्यानंतर मी हा गॅस बंद केलेला आहे। यासोबतच मी 5 चमचे कडकडीत तेलाचं मोहन केलेलं आहे, ते सुद्धा या पिठात मी घालत आहे। मोहन घातल्यानंतर ते चमच्याने मी हलवून घेत आहे आणि जे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये जसं लागेल तसं मी घालत आहे आणि त्यानंतर हे सुद्धा मी चमच्याने व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। आता 1-5 मिनिटासाठी मी हे झाकून ठेवणार आहे, कारण त्यामुळे ते सेट होईल व्यवस्थित। 5 मिनिटानंतर गरम करून घेतलं होतं ते आता कोमट झालेलं आहे। त्याच पाण्याचा वापर करून मी आता हे पीठ भिजवून घेणार आहे। तर अशा प्रकारे मध्यम स्वरूपाचं पीठ, जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही, मी भिजवून घेत आहे। या ठिकाणी कडकडीत तेलाचं मोहन घातल्यामुळे आणि कोमट पाण्यात भिजवल्यामुळे या चकल्या छान कुरकुरीत होतात। या ठिकाणी मी सोऱ्या घेतलेला आहे। तर ही जी तपकडी आहे ती चकलीची आहे, तर ती यामध्ये मी घालत आहे। त्याला सगळीकडून तेल लावून घेत आहे आतमधून आणि जे पीठ भिजवलं होतं त्यातला एक गोळा मी या ठिकाणी सोऱ्यात भरत आहे। अशा प्रकारे तो भरल्यानंतर त्याचं झाकण मी लावून घेत आहे। या ठिकाणी एक ताटली घेतलेली आहे, त्यामध्ये आता मी चकली करत आहे। तर ती जी वरची कडी आहे ती सावकाश अशी फिरवायची आहे, जास्त प्रेस नाही करायची आपल्याला ती, आणि छान खाली अशी गोल चकली तयार होते। तुम्ही बघू शकता वरची कडी फिरवतानाचा व्हिडिओ पूर्ण येत नाहीये, पण ती जी वरची कडी आहे ती सावकाशच अशी फिरवायची आहे, जास्त जोर नाही लावायचा। तर छान गोल आकारात खाली तुम्ही चकली बघू शकता तयार होताना दिसतीये। तर अशा प्रकारे मी या चकल्या करून घेत आहे। आता या ठिकाणी कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। गरम झाल्यानंतर मी गॅस मीडियम फ्लेमवर ठेवला आहे आणि आता एक एक करत मी चकली या तेलामध्ये सोडत आहे। या ठिकाणी मी चमच्याचा वापर करत आहे। अशा पद्धतीचा वापर सुद्धा तुम्ही इथे करू शकता तेलात सोडताना। तर जास्त गॅस मोठा करायचा नाही आहे, नाहीतर चकली आतून कच्ची राहते, आणि जास्त लो फ्लेमवर पण तो गॅस ठेवायचा नाही आहे, नाहीतर ती व्यवस्थित तळल्या जात नाही। त्यामुळे हा गॅस मी मीडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे। तर या ठिकाणी एका बाजूनी ती छान तळल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पलटवून ती तळून घ्यायची आहे। दोन्ही साईडनी गोल्डन कलर आल्यानंतर ती काढून घ्यायची आहे। तर चकल्या तळून झालेल्या आहेत आणि मी या ठिकाणी तुम्हाला हातामध्ये प्रेस करून दाखवते। कुरकुरीत झालेली आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते। तर या ठिकाणी तुम्ही चकलीला बघू शकता किती छान काटे पडलेले आहेत। या ठिकाणी मी तुम्हाला चकली तोडून दाखवते, जरूर करून बघा। ही खमंग कुरकुरीत आणि छान काटेदार असणारी चकली। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा आणि आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।